आणि त्या बातमी नाशिकमधून जोडप्यानं 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती आपल्या मुलीला दत्तक दिलंय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातला आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला। महिलेनं पोटच्या मुलांची विक्री केल्याचा एक प्रकार ताजा आहे आणि त्याच वेळेला हा दुसरा एक प्रकार समोर येतोय। दत्तक पत्राच्या आधारे जन्म दाखला बनवला, अंगणवाडी सेविकांवरती सामाजिक कार्यकर्त्यांनी हा आरोप ठेवला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील बरड्याची वाडी या गावामध्ये अत्यंत एक धक्कादायक घटना घडलेली आहे। आईनेच आपल्या मुलांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती किंवा अशा पद्धतीचा आरोप होत आहे। मी त्याच गावामध्ये आहे। इथे हे कुटुंब वास्तव्यास होतं। मागच्या काही वर्षांपासून या आईने 14 मुलांना जन्म दिला आणि यातले काही मुलांची विक्री केल्याचा संशय आहे आणि अशा पद्धतीचा आरोप सुद्धा काही सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशी करण्यासाठी एक समितीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने चौकशीसाठी कालच रात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी आई-वडिलांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। पण मी मुलांची विक्री केली नाही। आमच्याच नातेवाईकांमध्ये या मुलांना दत्तक दिल्याची माहिती आईने दिलेली आहे, कुटुंबाच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा जो गूढ आहे तो आता वाढलेला आहे। 14 मुलांचं एकूणच मुलांना जन्म या आईने दिलेला होता आणि त्यातले 3 मुलांची विक्री केल्याचा संशय किंवा आरोप आहे आणि या सगळ्या संदर्भात चौकशीसाठी समितीचे काही लोक सुद्धा आता दाखल झालेले आहेत आणि गावकऱ्यांकडनं या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचं काम जो आहे तो इथे करण्यात येत आहे। याच घरामध्ये हे जे एकूणच कुटुंब आहे ते वास्तव्यास होतं आणि या महिलेने जवळपास 13 मुलांना जन्म दिलेला आहे अशा पद्धतीचं माहिती जे समितीचे लोक इथं आलेले आहेत त्यांच्याकडनं मिळालेली आहे आणि 13 पैकी एक मुलगा जो आहे तो मयत झालेला आहे आणि 12 मुलं होते आणि याच 12 मुलांपैकी 3 मुलं दत्तक दिलेलं आहे किंवा विक्री झालेली आहे असे दोन्ही पद्धतीचे आरोप आता होताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी चौकशी एक समितीच्या मार्फत करण्यात येत आहे आणि त्याच पद्धतीने पोलीस सुद्धा स्वतंत्र चौकशी करतायत। त्यामुळे आता या चौकशीमध्ये काय नेमकं बाहेर निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। गावकऱ्यांनी जी माहिती दिली त्याच्यानुसार इथे त्यांच्या शेजारीच एक घर आहे। त्यांनी जर माहिती काढली तर त्यांच्या माहितीनुसार त्यांना 13 मुलं आहेत असं कॅल्क्युलेशन झालेलं आहे आतापर्यंत। त्याच्यातले एक मयत झालाय मुलगा आणि बाहेर गावात एक मुलगा दिलेला आहे त्यांचा। मुलगी दिलेली आहे सांभाळायला त्यांनी आणि एक जे नवीन बालक झालं त्याच्यामुळे पूर्ण प्रकार उघडकीस पडला, तर त्याला पण बाहेरगावी कुठेतरी दिलं एवढं माहीत आहे आता। यांच्या नावे 12 एकर जमीन आहे, शेती करतात आणि त्यांच्याकडे हे पण आहे काय म्हणजे जे गाई बैल म्हणतात ते पण आहे। याचा अर्थ हे गरीब म्हणजे शेती आहे व्यवस्थित म्हणजे गरीब नाहीयेत, हा एक मुद्दा आहे। दुसरं असं विक्री केलं असं नाहीये, ते ठामपणे सांगतायत की आम्ही मुलांची विक्री केलेली नाही तर पालकांकडे सांभाळण्यासाठी दिलेलं आहे।